तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ITI ॲडमिशनसाठी, त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे 2024 करिता। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील, राऊंड कशाप्रकारे होणार आहे, स्टेप बाय स्टेप, त्यानंतर फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही, तर A to Z माहिती आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला तुम्हाला ITIची जे काही प्रवेश माहिती पुस्तिका तुम्हाला इथं दिसेल। त्यानंतर इथं त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। ड्रॅग केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज तुम्हाला दिसेल, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन असं तुम्हाला दिसेल। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक PDF जे आहे ते तुमच्या मोबाईलवर इथं डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्राची यादी तुम्हाला इथं देण्यात येईल। त्यानंतर तुम्ही कोणत्या कास्टनुसार फॉर्म भरत आहात ते तुम्ही इथून तुम्हाला आरक्षणाचा वर्ग प्रवर्ग तुम्हाला इथे दिसेल। अनुसूचित जाती SC, त्यानंतर ST साठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर VJNT, त्यानंतर विमुक्त भटकंती जातीसाठी, त्यानंतर OBC खुल्या वर्गासाठी, तर तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्यानंतर डोमेस्टिक सर्टिफिकेट, त्यानंतर SSC जे जी काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला आवश्यकच आहे। तर तुम्हाला 10वीच्या बेसवरच तुम्हाला जे काही ITIचा फॉर्म भरता येईल। त्यानंतर इथं तुम्हाला HSC नसली तरी चालेल, SSC असणे आवश्यक आहे। त्यानंतर इथं उमेदवाराचा जे काही प्रकार आहे ते तुम्हाला इथे दिसेल। तर इथून संपूर्ण डिटेल्स तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता वेळेस काही अडचण जाणार नाही। त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, त्यानंतर A to Z माहिती तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तर उमेदवाराची जे काही आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, जे की बेसिक गोष्टी आहे, त्यानंतर मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे। तर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स, त्यानंतर तुमच्याकडे EWS आहे का, OBCचे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तुम्ही कोणत्या जातीमधून बिलॉंग करता, A to Z अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण पाहणारसुद्धा आहे की ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे। यावर तुम्ही सविस्तर व्हिडिओज आजच अपलोड केलेला आहे, तर लगेच चेकआउट करा। अधिक माहितीसाठी व ITI बद्दल सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।